संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर हटवावी यासाठी नागपुरात आंदोलन झालं होतं। तिथं दोन गट आमने सामने आले आणि हिंसाचार झाला। नागपुरात दगडफेक जाळपोळ झाल्यामुळे महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। तर दंगेखोरांना सोडणार नसल्याचा इशारा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे। पाहूया या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। अतिशय कडक कारवाई केली जाईल। हे सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल। नागपूर हिंसाचारामधल्या दंगेखोरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला हा इशारा। नागपुरात दंगल उसळली, जाळपोळ झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्याचे चटके बसले। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या होम पिचवर तणाव निर्माण झाला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच नागपूर गाठून परिस्थितीचा आढावा घेतला। नागपुरातल्या हिंसाचारानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडूनही माहिती घेतली आहे। नागपुरात दंगा करणाऱ्या कुणालाही सोडणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तर शहरातील गाड्यांचं आणि घरांचं नुकसान करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात येणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। तर पुढील 4 ते 5 दिवसात नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील अतिशय कडक कारवाई केली जाईल। आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल। त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल। दंगा करताना जे कुणी दिसतायत त्यांच्यावर कारवाई होणारच। तसंच सोशल मीडियावर चिथावणीखोर संदेश पसरवणाऱ्यांना सोडणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। दंगेखोरांसोबतच सोशल मीडियावर चिथावणीखोर भाषा वापरणाऱ्यांना सह आरोपी केलं जाईल असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। जो व्यक्ती दंगा करताना दिसतोय, दंगेखोरांना मदत करताना दिसतोय, अशा प्रत्येकावर कारवाई ही करण्याची मानसिकता या ठिकाणी पोलीसची आहे। त्या दृष्टीने पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे आणि यासोबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना अॅग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच सह आरोपी बनवलं जाणार आहे। कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे, त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणात मास्टरमाइंड फाहीम खान नंतर पोलिसांनी आता MDPचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि मोहम्मद शहजाद यांना देखील अटक केली आहे। महाल, भालदारपुरा, हंसापुरी या भागात सोमवारी रात्री घडलेल्या हिंसाचाराचं नियोजन करण्यात आलं होतं असं पोलीस तपासातून समोर आलंय। आतापर्यंत या हिंसाचाराप्रकरणी 100 पेक्षा जास्त जणांना पोलिसांनी अटक केली आहे। आता देवेंद्र फडणवीसांनी दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार असल्याचा थेट इशारा दिलाय। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।